नमस्कार मैत्रिणींनो, उषाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सरळ साधी सोपी अशा पद्धतीने बनवलेली कोबीची भाजी। हा मी कोबी चिरून घेतलेला आहे। इथे थोडा टोमॅटो आहे आणि ही मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आहे। थोडीशी मूग डाळ भिजवून घेतली होती ती आहे। चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करू। मग आता आपण सर्वप्रथम ह्यामध्ये थोडंसं तेल घेऊया भांड्यामध्ये। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं जिरं ॲड करूया। यामध्ये आपण आता जिरं ॲड करूया। जिरे थोडेसे तडतडल्यानंतर आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो थोडंसं परतवून घ्यायचा। ह्यामध्ये आपण जी वाटलेली मिरचीची पेस्ट आहे ती पेस्ट ॲड करायची। टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट आपण टाकल्यानंतर थोडं परतवून त्यामध्ये मीठ टाकायचं। थोडं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो चांगला शिजतो। आणि लगेचच मुगाची डाळ ॲड करणे। हे सर्व चांगलं मिक्स करून ह्यामध्ये आता आपण हळद टाकूया आणि आपण जो कोबी आहे चिरलेला तो कोबी आपण आता ॲड करूया। सर्व छान एकत्र असं मिक्स करून घ्यायचं। आणि मंद गॅसवरती आपण हे शिजवून घ्यायची भाजी। तुम्ही पाहू शकता कोबीची भाजी ही आपली पाणी न टाकता शिजायला लागलेली आहे। ह्यामध्ये पाण्याची गरज पडत नाही। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाका। कोबीची भाजी ही शिजलेली आहे। ह्यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार शेंगदाण्याचं कूट ॲड करूया। शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार ॲड करायचं। आणि छानशी अशी भाजी रेडी झाली। ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची। तर अशा पद्धतीने कोबीची भाजी ही रेडी झालेली आहे। बरेच जण कोबीची भाजी करताना त्यामध्ये लाल तिखट टाकतात, काही जण हिरवी मिरची टाकतात, काही जणांना तिखट खूप आवडत नसेल तर अगदी थोडीशी मिरीपूड ॲड करतात। आणि आवडीनुसार तुम्ही ओला नारळसुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता। तर अशी सहज, सोपी आणि झटपट होणारी कोबीची भाजी रेडी आहे। थँक्यू।